नमस्कार, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची आमच्या जोशी गुरुजी मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य 28 जुलै ते 3 ऑगस्ट हा सप्ताह, हा आठवडा तुम्हाला कशा प्रकारचा जाणार आहे। पहिल्या भागामध्ये आपण मेष राशी ते कन्या राशी या 6 राशींचं आपण भविष्य बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनल पेज सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर निश्चित फॉलो करा, लाईक करा। त्याचप्रमाणे जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जो काही खाली आमचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। तर चला बघूयात पहिली राशी। पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये जे काही आपले जुने आजार आहेत त्यांचा त्रास होणार नाही, त्या व्याधीपासून आपल्याला त्रास होणार नाही याची तुम्हाला निश्चित काळजी घ्यावी। त्याचबरोबर जे काही तुमचा आहार विहार आहे याची तुम्हाला पथ्यही पाळावे लागतील। तुमच्याकडे जे काही टवटवीतपणा आहे किंवा जी काही तुमच्याकडे एनर्जी आहे त्याचा कधी कधी तुम्हाला काय गर्व होतो, अहंकार होतो की नाही मी सर्व गोष्टी करू शकतो, ओके, जो काही अति कॉन्फिडन्स आहे तो आपल्या मुळावरती येणार नाही याची काळजी घ्या। आणि विशेष करून आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची। त्याचप्रमाणे तुम्ही वाहन सांभाळून चालवावी। त्याचप्रमाणे ज्या काही आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आहेत खराब होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही, चोरी होणार नाही याचीही तुम्ही काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर जे काही या सप्ताहामध्ये तुमच्या राशीमधून जे काही शुक्र भ्रमण आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारचं असेल। विशेष करून वैवाहिक जीवनासाठी ज्यांचे कोणाची विवाह रखडले असतील विवाह योग येतील। त्याचप्रमाणे जर वैवाहिक सौख्यामध्ये सांसारिक जर काही अडचणी असतील, वादविवाद असतील, मतभेद असतील, भांडण असतील ते दूर होण्यास मदत होतील। त्याचबरोबर जे कोणी भरणी नक्षत्रांचे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा हा सप्ताह असेल। विवाह कार्य असतील, संतती सौख्य असेल किंवा इतर सांसारिक गोष्टीसाठी तुम्हाला विशेष करून हा सप्ताह चांगल्या प्रकारचा राहील। त्याचबरोबर जे कोणी शिक्षणामध्ये आहेत, नोकरीच्या शोधामध्ये आहेत अशा लोकांना नोकरीचे योग बनतील, शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळेल। आणि तुम्ही थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे। वाद विवाद भांडण आपल्या बोलण्यामुळे आपल्या कामाचं नुकसान होणार नाही याची तुम्ही निश्चित काळजी घ्यायची आहे। या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे, ओम शुक्राय नमः या ग्रहाचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। या वृषभ राशींसाठी हा जो काही सप्ताह आहे, विशेष करून जे कोणी लोक या सप्ताहामध्ये नोकरीच्या शोधामध्ये आहेत किंवा प्रमोशनसाठी जे कोणी वाट बघतायत किंवा त्यांना नोकरीच्या क्षेत्रामध्ये ज्यांना अडचणी आहेत त्या अडचणी दूर होताना दिसतील। त्याचप्रमाणे तुमचे जे काही वातावरण असेल, जर वाद असतील तर ते वाद मिटतील। एक हा सप्ताह तुम्हाला सुसंगत चांगलं आनंदी वातावरण असेल। आपले सगळ्यांशी संबंध जे असतील ते चांगल्या प्रकारचे राहतील। जे कोणी व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची तेजी राहील। त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमंडळी असतील, जवळचे लोक असतील ते तुम्हाला सहकार्याच्या भूमिकेमध्ये असतील। त्याचबरोबर नोकरीमध्ये जर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, मुलाखती जर द्यायच्या असतील किंवा दिलेल्या असतील त्याचे रिझल्ट येतील किंवा तसे मुलाखतीसाठी तुम्हाला योग या सप्ताहामध्ये असतील। आणि तुम्हाला 31 तारखेनंतरचा जो काही सप्ताह असेल, 31 तारखेपासून 3 तारखेपर्यंत हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा जास्त लाभाचा असेल। त्याचबरोबर हा जो काही श्रावण मास आहे तुमच्यासाठी अतिशय लाभदायक असेल। आणि जर तुम्हाला वस्तू खरेदी करायची असेल, घर असेल, गाडी असेल, प्रॉपर्टी असेल किंवा इतर काही गोष्टी जर खरेदी करायच्या असतील त्यासाठी सुद्धा हा सप्ताह चांगल्या प्रकारचा आहे। त्याचबरोबर या सप्ताहामध्ये विशेष काही लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। या सप्ताहामध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेत। जर कोणाची काही खूप मोठी गुंतवणूक असेल किंवा आपला खूप मोठा व्यवहार असेल, आपण जे काही आर्थिक क्षेत्र आहे किंवा जे काही आपण कर भरतो, इन्कम टॅक्स, तसं आपल्यावरती कुणाची नजर पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। थोडंसं कोर्ट कचेरी याच्यापासून लांब राहा। आर्थिक व्यवहार म्हणजे जे काही अनलिगल व्यवहार आहेत ते टाळावेत। आणि नोकरीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे योग असतील। नोकरीमध्ये तुम्हाला विशेष प्रकारचं प्राधान्य या सप्ताहामध्ये दिल्या जाईल। या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे, ओम बृहस्पतये नमः
या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये जो काही गुरु आणि शुक्र ग्रहांचा जो काही त्यांच्यासाठी विशेष कृपा आहे ती तुम्हाला फायद्याची ठरेल। त्याचबरोबर अनेक पार्श्वभूमीवर लोकांचे लक्ष वेधल्या जाईल। नोकरी क्षेत्रामध्ये वरिष्ठांच्या प्रशंसेला तुम्ही पात्र व्हाल। त्याचबरोबर घरगुती पार्श्वभूमी उत्तम राहील। घरगुती त्याचबरोबर नोकरी, आपला आजूबाजूचा परिसर यांच्या सर्वांवरतीच आपली छाप राहील। जर काही कामं रखडलेली असतील ते कामं पूर्ण होतील। सरकारी असतील, प्रायव्हेट असतील, कुठल्याही क्षेत्रातली जर आपले कामं रखडलेली असतील, कागदोपत्री असतील किंवा असे असतील, ते सर्व प्रकारचे कामं या सप्ताहामध्ये जर तुम्ही उरकून घेतली तर ते लवकरात लवकर पूर्ण होतील किंवा मार्ग सापडतील। त्याचबरोबर जे काही तरुणांचे स्वप्न आहेत या सप्ताहामध्ये पूर्ण होतील। प्रेमिकांच्या ज्या काही समस्या असतील प्रेमसंबंधामध्ये, मुलींना किंवा मुलांना ज्या ज्या समस्या असतील प्रेमासंबंधी त्या पूर्णपणे मिटतील। त्याचबरोबर हा श्रावण महिना दैवी प्रचितीचाच तुम्हाला राहील। अनेक चांगले या ठिकाणी दिवस तुमच्यासाठी येतील। उत्तम वाटचाल होईल। विशेष करून जे काही कलावंत आहेत, कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत, त्या लोकांना सुद्धा सप्ताह चांगल्या प्रकारचा असेल। स्वतंत्र व्यावसायिकांची पतप्रतिष्ठा वाढेल। त्याचबरोबर या सप्ताहामध्ये फक्त घरगुती वादविवाद टाळावेत। जुने भांडण असतील तर परत त्याच्यावरती चर्चा करू नये, त्याच्यामध्ये सहभागी होऊ नये। त्याचबरोबर उत्सव आणि समारंभामध्ये तुम्हाला सहभाग घेता येईल आणि फक्त तुम्ही या सप्ताहामध्ये घरातील वाद टाळावेत एवढीच तुम्ही काळजी घ्यायची आहे। तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम भौमाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे कर्क राशी। कर्क राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये जी काही बुध आणि मंगळाची विशिष्ट प्रकारची स्थिती आहे ती सार्वजनिक जीवनातील पर्यावरण बिघडू शकते। कोणत्याही राजकारणात पडू नका। बेकायदेशीर व्यवहारामध्ये अडकू नका। राजकारणामध्ये उगाच विनाकारण आपले मत प्रगट करू नका। जर आपला त्याच्याशी काही संबंध नसेल अशा गोष्टीमध्ये तुम्ही पडूच नका। ओके। त्याचबरोबर बाकी सप्ताहातील जी काही ग्रहांची स्थिती आहे ती तुम्हाला देवदेवतांचा संचार ठेवेल। जर तुम्हाला देवतांचे काही कार्य करायचे असतील, पूजापाठ करायचा असेल, त्याचबरोबरच जर तुम्हाला देवदर्शनाला जायचं असेल असेही या सप्ताहामध्ये योग आहेत। आणि या सप्ताहामध्ये तुम्हाला आध्यात्मिक प्रचिती चांगली येईल। एखादा जर तुम्ही नवस बोललेला असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही काही विशेष देवांची आराधना केलेली असेल किंवा केली तर तुम्हाला देवांची नक्कीच या सप्ताहामध्ये प्रचिती येईल। एखादा नवस फेडाल। त्याचबरोबर या व्यक्तींना, कर्क राशींच्या व्यक्तींना ज्यांचे विवाह रखडलेत त्यांचे विवाह योग या सप्ताहामध्ये आहेत किंवा तशा बातम्या तुम्हाला चांगल्या प्रकारच्या येतील। आणि जे काही आपले हितचिंतक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळेल। ह्या खूप गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात। जे काही आपले हितचिंतक आहेत त्यांच्याकडून कधीच तुम्हाला सहकार्य मिळत नाही किंवा आपल्या ज्या काही मनातल्या गोष्टी असतात, जी काही आपल्या मनातली खदखद असते ती लवकर बाहेर निघत नाहीत किंवा तशी सहकार्य किंवा तसं आपल्याला कोणी समजून घेत नाही। परंतु या सप्ताहामध्ये तशा गोष्टी घडतील। या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे सिंह राशी। सिंह राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर कुठलंच काम करायचं नाहीये। ओके। कुठलाच व्यवहार करायचा नाही। जुगार असेल, मटका असेल किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट काम जे आपल्या न्यायदेवतेला मान्य नाही असं काम करायचं नाही। याच्यापासून लांब राहिलेलंच तुम्ही चांगलं आहे। त्याचबरोबर जे कोणी व्यावसायिक लोक आहेत त्यांच्यासाठी व्यवसायामध्ये थोडंसं आपण असं म्हणू शकतो की तुम्ही या सप्ताहामध्ये स्थिर राहाल। बऱ्याच मागच्या जर 2, 4, 6 महिन्याचं जर आपण वातावरण बघितलं तर ते तुमच्यासाठी अजिबात चांगलं राहिलेलं नाही। त्याचबरोबर हीच गोष्ट नोकरीवाल्यांसाठी सुद्धा आहे। नोकरीमध्ये आपला थोडासा मान सन्मान, इज्जत वाढेल। लोक थोडंसं समजून घेतील। बऱ्याच दिवसापासून आपल्याला कोणी समजून घेत नाही, तसं होणार नाही। ह्या सप्ताहामध्ये थोडंसं तुम्हाला समजून घेतील। ज्यांना कुणाला जर नोकरीच्या शोधामध्ये असतील तर तुम्हाला नोकरीचे योग येतील। त्याचबरोबर जर तुम्ही प्रयत्न केल्यास ओके तर तसेही तुम्हाला योग लवकरात लवकर येतील किंवा जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला प्रयत्न येण्याचे चान्सेस आहेत।
त्याचबरोबर गुरुवार शुक्रवार हे खऱ्या अर्थाने तुम्हाला शुभवार ठरतील। जर विशेष काही महत्वाचे काम करायचे असतील तर या वारी तुम्ही करू शकता आणि महत्वाच्या कामाचे या दिवसासाठी तुम्ही नियोजन करा। थोर मोठ्यांचे सहकार्य मिळेलच, म्हणून थोर मोठ्यांच्या सहकार्याने काही महत्वाचे निर्णय घ्या। जर तुम्हाला मुलाखती द्यायच्या असतील तर या सप्ताहामध्ये ते चांगले ठरेल, चांगले योग आहेत। त्याचबरोबर प्रवास तुम्हाला जर करायचे असतील ते प्रवास तुम्हाला यशस्वी ठरतील, प्रवासामधून चांगल्या प्रकारचे लाभ मिळतील, विवाहविषयक गाठीभेटी परिणाम स्वरूप होतील। नागपंचमीच्या मंगळवारी घरातील तुम्ही विशेष करून भांडण टाळले पाहिजे, वादविवादापासून लांब राहणं गरजेचं आहे। तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तर चला बघूयात पुढची राशी आहे कन्या राशी। कन्या राशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह आहे तुम्हाला कॉन्फिडन्स देणारा, आत्मविश्वास वाढवणारा हा आठवडा आहे। त्याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती, तेजी राहील। विशिष्ट नवे व्यावसायिक तुम्हाला पर्याय मिळू शकतील। तुम्हाला चांगल्या प्रकारची ऊर्जा संपन्न या ठिकाणी होईल किंवा कॉन्फिडन्स वाढलेला असेल, ताजेतवाना वाटेल। जो काही कॉन्फिडन्स थोडासा कमी झालेला आहे तो कमी होईल, थोडीशी अंगामध्ये तरतरी येईल, आपण काहीतरी केलं पाहिजे अशी उमेद आपल्यामध्ये येईल। तुम्हाला असं वाटेल की नाही आता आपल्यासाठी चांगल्या गोष्टी घडत आहेत, आपण अजून प्रयत्न केले पाहिजेत। जो काही संघर्षाचा काळ होता तो संपत चाललेला आहे असं तुम्हाला वाटेल आणि जो काही तुम्ही संघर्षाच्या काळामध्ये जो काही तुम्ही संयम ठेवला आहे तोच तुम्हाला आता या आठवड्यामध्ये या ठिकाणी चांगलं फळ देणारा आठवडा आहे। ज्यांचे शिक्षणामध्ये थोडेसे काही वाईट दिवस होते त्यांना शिक्षणामध्ये या सप्ताहामध्ये यश मिळेल। ज्यांचे कुणाचे ऍडमिशन राहिले असतील त्यांचे ऍडमिशन पूर्ण होतील। फक्त तुम्ही आपला वेळ चांगला आहे म्हणून फक्त आपल्याकडून बोलण्यामुळे नुकसान होणार नाही, म्हणून तोलून मापून या ठिकाणी विचार करून तुम्ही बोलणं गरजेचं आहे। ज्यांचे कुणाचे इंटरव्ह्यू दिले असतील, नोकरीसाठी रिझल्ट लागायचा असेल तर त्यांचे रिझल्ट चांगले लागतील। त्याचबरोबर जे काही इंटरव्ह्यू दिले आहेत त्यांचा रिझल्ट सुद्धा चांगला येईल आणि नोकरी तुम्हाला मिळेल। आणि कोर्ट प्रकरण जर काही तुमचे रखडले असतील, कोर्टामध्ये जर काही केस आपल्या पेंडिंग असतील त्याही मध्यस्थी करून सोडवता येतील। शेअर मार्केटमध्ये तुम्हाला लाभ होईल या सप्ताहामध्ये आणि आम्ही सांगतोय म्हणून गुंतवणूक करायची नाही, तो तुमचा पर्सनल व्यक्तिगत प्रश्न आहे। आणि शुक्रवार वैवाहिक जीवनात या ठिकाणी चांगल्या प्रकारचा असेल आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।